आज माझ्या पप्पांच्या हाताची आम्ही चिकनची भाजी खाणार आहे। माझे पप्पा खूप छान बनवतात, पण ते फेसच दाखवत नाहीत बघा कसे लाजतात व्हिडिओ। पप्पांनी चिकन आता स्वच्छ धुवून घेतलंय। आता त्याच्यावर पप्पा मीठ टाकतायत, चवीनुसार मीठ टाकायचंय। बघू शकता आता पप्पा हळद टाकतायत, 1 चमचा हळद टाकतायत पप्पा। झाकण ठेवून थोड्या वेळासाठी त्याला ठेवून द्यायचे, अर्धा तास ठेवायचे आपल्याला असंच। अशा प्रकारे पप्पांनी एक छोट्या साईजचा कांदा बारीक असा कापून घेतलाय आणि एक छोटा टोमॅटो बारीक असा कापून घेतलाय। चिकन सूप बनवणार आहे तर त्यासाठी हे कापून घेतलंय। पप्पांनी तेल कढईमध्ये टाकलंय, आता त्याच्यामध्ये कांदा टाकलाय। टोमॅटो टाकलाय आता ह्याच्यामध्ये। व्यवस्थित परतून घ्यायचंय सगळं। चिकन टाकायचंय आता आपल्याला ह्याच्यात। चिकनला अर्धा तास मॅरिनेट करून घेतलंय आपण, फक्त हळद मीठ लावून ठेवलेलं। मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित। आता हे चांगलं परतून झालंय आणि मॅरिनेशन करतानाच आपण मीठ लावलेलं, त्याच्यामुळे आत्ता वरून मीठ नाही टाकलेलं, जसं लागेल तसं आपण चवीनुसार नंतरून टाकू शकतो। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे। झाकणामध्ये असं पाणी ठेवायचंय आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। अधूनमधून असं चेक करत राहायचंय आणि मिक्स करायचंय आपल्याला। आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आपण, याला आपोआप पाणी सुटून द्यायचंय। इकडे बघू शकता तुम्ही, चिकनच्या भाजीसाठी जे लागणारे इन्ग्रेडियंट आहेत ते घेतलेत। 2 छोट्या साईजचे कांदे घेतलेत कापून, अर्धा टोमॅटो घेतलाय, खोबरं घेतलंय, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हे जे खडे मसाले आहेत तुम्ही बघू शकता। आता हे झाकण आपण काढायचं ह्याच्यावरचं आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। थोडा मोठा गॅस करायचा आणि त्याच्यावर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा घरी, खूप छान टेस्ट लागते। आता हे इन्ग्रेडियंट आपण वाटून घ्यायचे, मिक्सरमध्ये आधी टाकून घेऊयात आपण। आता हे मी वाटून घेते, मग दाखवते। अशा प्रकारे आपलं वाटून झालेलं आहे, बघू शकता। आणि मोठ्या गॅसवरच ठेवलं होतं आपण हे चिकन शिजण्यासाठी। आता गॅस बारीक केलाय आणि छान अशी उकळी आली आहे सूपला। आणि अशा प्रकारे एकदा तुम्ही ट्राय करा, कारण असं केल्याने थिकनेस बघू शकता तुम्ही, सूपला आपल्या खूप छान थिकनेस येतो। तेल टाकायचे आता। दोन चमचे तेल टाकले। तेल आता छान गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण आता एक तेजपत्ता टाकणार आहे।
आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. आणि ही जी रेसिपी तुम्ही बघताय ही पूर्णपणे पप्पांची आहे. पप्पा बनवत आहेत आज चिकनची भाजी. आता तेलामध्ये कांदा टाकला आणि तो परतून घ्यायचा आपल्याला चांगला. वाटून घेतलेला मसाला आता आपण टाकून द्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित. आता झाकण काढून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं तेल सुटलंय त्याला. त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहे. एका प्लेटमध्ये मी असे काढून घेतले. हळद घेतली आहे, रेड चिली पावडर, आणि हा घरचा मसाला आहे, आणि हा लक्कीचा चिकन मसाला. आता हे आपण याच्यामध्ये टाकणार. हे नीट मिक्स करून घ्यायचे आता आणि 5 मिनिटं परत झाकण ठेवून तेल सुटून द्यायचं आहे त्याला. मसाला आता छान परतून झाला आहे आपला, तेल पण सुटलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे जे सूप मसाला छान आपला परतून झाला आहे, आता तेल पण सुटले. आणि त्याच्यामध्ये आपण हे जे सूप बनवून घेतलं होतं ते थोडंसं टाकणार आहोत. सूप बघू शकता छान थिक असं झालं आणि टेस्ट पण खूप छान झाली आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून टाकून द्यायचं. हे बघा असं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हे जे राहिलेले सगळे पीस आणि जे सूप आहे ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. एका छोट्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घेणार आहोत आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. एकदा नक्की ट्राय करून बघा घरी अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. अशा प्रकारे भाकरी पण रेडी आहेत आपल्या. तर अशा प्रकारे माझ्या पप्पांनी आपल्या घरातल्याच साहित्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने चिकनची भाजी बनवली आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर होऊन जाते आणि खायला पण खूप छान लागते चवीला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू.